Today's we are going to start our fifth topic. Name of the topic is vectors. Actually today's lecture मध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट इज वेक्टर, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर अँड टाइप्स ऑफ अ वेक्टर. आता हे सगळं घेण्याआधी काही पार्ट आपण रिकॉल करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी सी फिजिकल क्वांटिटीज. Physical quantity. Okay, we already learned in the subject physics. Physics मध्ये तुम्ही physical quantities learn केलेले आहेत. There are two types of the quantities. One is the scalar quantity and another is the vector quantity. Scalar quantity and another is vector quantity. First of all, we will see what is scalar quantity and what is the vector quantity. And we all known as the scalar quantity means a quantity having magnitude only. It is called as a scalar quantity. म्हणजे ज्या क्वांटिटी मध्ये फक्त मॅग्निट्यूड असेल, magnitude only, this type of quantities are known as a scalar quantity. And a physical quantity having both magnitude as well as a direction. Magnitude as well as a direction are called as a vector quantities. आता physical quantity मध्ये ज्या दोन quantities आहेत, फर्स्ट आहे स्केलर क्वांटिटी. आता एक्झाम्पल ऑफ अ स्केलर क्वांटिटी माहितच आहे तुम्हाला, मास, लेंथ, देन आफ्टर एरिया, volume, temperature, time, money. These are the some scalar quantity. म्हणजे या क्वांटिटी मध्ये डायरेक्शनचा काहीही रोल नाही. अशा क्वांटिटीजना आपण काय म्हणतोय तर स्केलर क्वांटिटी, ज्या फक्त मॅग्निट्यूडनी डिस्क्राइब केल्या जातात. आणि अशा क्वांटिटी ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांचाही रोल डिटरमाइन केला जातो, अशा क्वांटिटीना आपण काय म्हणतोय व्हेक्टर क्वांटिटी. अँड फोर्स इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ व्हेक्टर क्वांटिटी. फोर्स, देन आफ्टर वेलोसिटी, acceleration, displacement, these are the some examples of a vector quantities. But हे जे काही सगळं आपण या ठिकाणी आता बघितलेलं आहे याचा स्टडी तुम्हाला फिजिक्स सब्जेक्ट मध्ये करायचा आहे. बट मॅथमॅटिक्स मध्ये फक्त आपण हे सर्व काही बघणार नाही, तर वी ओनली लर्न अँड अंडरस्टँड द अल्जेब्रा ऑफ वेक्टर. आपल्याला फक्त अल्जेब्रा ऑफ वेक्टर काय करायचं आहे, मॅथमॅटिक्स मध्ये लर्न करायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, आज आपण स्टार्ट करणार आहोत व्हॉट इज वेक्टर अँड हाऊ टू रिप्रेझेंट द वेक्टर. सो फर्स्ट आय इरेज दिस पार्ट. Vector means what? Vector means a directed line segment is defined as a vector. See, first of all, see what is vector. Vector means a directed line is directed line segment is defined as vector.
we all known as the line segment. सपोज या ठिकाणी एक लाइन सेगमेंट आपण ड्रॉ केलेली आहे आणि या लाइन सेगमेंटला जर आपण डायरेक्शन दिली, डायरेक्शन आपण काय केलेली बघा, एरो वेगळी शो केलेली आहे या ठिकाणी. ही डायरेक्शनच्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या दोन आहेत. म्हणजे तुम्ही डायरेक्शन ऑफ वेक्टर या साइडला देऊ शकताय, अदरवाइज हा जो काही डायरेक्टेड लाइन सेगमेंट ड्रॉ करणार आहे याला डायरेक्शन तुम्ही दिस साइडला सुद्धा काय करू शकताय, देऊ शकता. आता त्याच्यामध्ये बघा ही जी काही डायरेक्टेड लाइन आपण ड्रॉ केलेली आहे, या डायरेक्टेड लाइन मध्ये हा जो काही पॉइंट आहे, दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ इनिशियल पॉइंट. इनिशियल पॉइंट. आणि हा जो इनिशियल पॉइंट आहे तो कन्सिडर करूयात आपण ए. आणि या ठिकाणी जो पॉइंट आहे सेम, इट इज पॉइंट बी. बी इज कॉल्ड एज अ टर्मिनल पॉइंट. टर्मिनल पॉइंट. आता काय करायचंय बघा, या ठिकाणी हा जो काही वेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे याचं रिप्रेझेंटेशन करायचं. हे रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं बघा, या ठिकाणी जी आपण डायरेक्टेड लाइन ड्रॉ केलेली आहे, या डायरेक्टेड लाइन मध्ये बघा दिस सेगमेंट ए बी विथ डायरेक्शन फ्रॉम ए टू बी अँड इट इज डिनोटेड ॲज ए बी बार. म्हणजे लक्षात ठेवा, वेक्टर हा नेहमी आपण इनिशियल पॉइंट करून टर्मिनल पॉइंट कडे काय करतो, रिप्रेझेंट करतो. एने ओव्हर एक्झाम्पल बघितलं, समजा या ठिकाणी एक दुसरी लाइन आपण ड्रॉ केलेली आहे डायरेक्टेड लाईनचे. या ठिकाणी सपोज पॉइंट कन्सिडर केला क्यू, या ठिकाणी पॉइंट कन्सिडर केला पी. आता याच्यामध्ये बघा डायरेक्शन दिस साइड आहे, म्हणजे हा तुमचा काय असणार आहे, इनिशियल पॉइंट. हा आहे तुमचा टर्मिनल पॉइंट. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, हा वेक्टर हा आपण इनिशियल पॉइंट करून टर्मिनल पॉइंट कडे काय करतो, रिप्रेझेंट करतो. म्हणजे या वेक्टरचं तुमचं रिप्रेझेंटेशन येईल क्यू पी बार. हे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. सपोज बघा जो काही वेक्टर दिलेला आहे त्याच्यामध्ये इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट आर नॉट स्पेसिफाईड. जर इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंटच दिले नसते तर त्या वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं बघा. या ठिकाणी एनी अदर एक एक्झाम्पल आपण घेऊयात, लाईक एज दिस. या ठिकाणी इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट काय केलेला नाही, स्पेसिफाईड केला नाही. आणि या टाइपच्या वेक्टरचं रिप्रेझेंटेशन आपण ए बार, बी बार, सी बार, डी बार एक्सेट्रा या फॉर्मने काय करू शकतोय, लक्षात ठेवा. म्हणजे वेक्टर इनिशियल टर्मिनल पॉइंट या ठिकाणी स्पेसिफाईड केले, त्यामुळे वेक्टर हा इनिशियल पॉइंट करून टर्मिनल पॉइंट कडे काय केलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे, लाईक एज अ ए बी बार. बट या ठिकाणी इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट स्पेसिफाईड केलेला नाही, त्यामुळे हा जो काही वेक्टर आहे तो आपण काय केलेला आहे बघा, ए बार, बी बार, सी बार या स्मॉल लेटरनी रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायची आहे बघा, इफ इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट आर नॉट स्पेसिफाईड, initial and terminal point are not specified, then the vectors are denoted by a bar, b bar, c bar etc. म्हणजे या स्मॉल लेटरने आपण काय करू शकतो, वेक्टर हा रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे लक्षात ठेवा, वेक्टर हा दोन फॉर्मने रिप्रेझेंट करता येतो. एक म्हणजे ए बी बार, अदरवाइज वी रिप्रेझेंट अ वेक्टर ए बार, बी बार, सी बार. ओके, नाउ व्हाट इज द लाइन ऑफ एक्शन? we'll see what is the line of action. Suppose we have to consider a directed line. And we know that this directed line, see, it is the directed line. This directed line is the part of a line of unlimited length, and this line is called as a line of action. Line of action, or it's a support of a line. म्हणजे ही जी काही डायरेक्टेड लाइन आहे, ही लाइन जी आहे तुमची डायरेक्टेड लाइन, ही या लाइन मधला एक
आणि या ही ज्या लाईन मधला पार्ट आहे त्या लाईनलाच आपण काय म्हणतो, लाईन ऑफ अ ऍक्शन ऑर सपोर्ट ऑफ अ लाईन. ओके, नाउ लेट्स सी द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. These are the representation of vector. Now the next point is magnitude of vector, and magnitude means the length or size of a vector. Magnitude of vector. Magnitude means length or size of a vector. See, the magnitude of AB bar, the magnitude of vector AB bar is denoted by mod of AB bar and is defined by length of segment AB. Magnitude म्हणजेच काय लक्षात ठेवा, the magnitude of AB bar is denoted by mod of AB bar and is defined by the length of segment AB. म्हणजे जी काही तुम्ही डायरेक्टेड लाईन या ठिकाणी सपोज आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे, डायरेक्टेड लाईन, and representation of this line is AB bar, and magnitude of this line segment we write here magnitude of AB bar is also equal to the length of segment AB. या ठिकाणी जी डायरेक्टेड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे या डायरेक्टेड लाईनची लेंथ म्हणजेच काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. अँड मॅग्निट्यूड इज डज नॉट डिपेंड्स ऑन दी डायरेक्शन ऑफ अ वेक्टर. मॅग्निट्यूड मध्ये डायरेक्शनचा काहीही रोल नाही. ती डायरेक्शन दिस साइड जरी असेल तर मॅग्निट्यूड इज ऑलवेज काय आहे तर पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे. त्यामुळे याच्यामध्ये डायरेक्शनचा काहीही रोल नसतो, हे लक्षात ठेवा. देन आफ्टर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत तो आहे टाइप्स ऑफ अ वेक्टर. नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स of vectors. Types of vectors. Okay, now let's see. The first type is zero vector, or it is also say null vector. Null vector. See what is the zero vector? Zero vector means काय बघा, a vector whose magnitude is zero. A vector whose magnitude is zero is called zero vector. It's called zero vector and it is denoted by zero bar. म्हणजे ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड झिरो आहे त्या वेक्टरला आपण काय म्हणतोय, झिरो वेक्टर. आणि हा जो झिरो वेक्टर आहे तो आपण काय करतो, झिरो बारनी डिनोट करतो. आता बघा या ठिकाणी डायरेक्शन आपण डिटरमाइन करू शकत नाही. म्हणजे जी गोष्ट नाहीच तिची डायरेक्शन तुम्ही एनीवेअर कुठेही देऊ शकता, हे लक्षात ठेवा फक्त. ओके, मीन्स झिरो वेक्टर इज अनडिटरमाइंड दी डायरेक्शन.
next type is unit vector. Unit vector. See, first of all, what is the unit vector? Unit vector means a vector whose magnitude is unity, that is 1 unit. See, a vector whose magnitude is unity, that is 1 unit, is called unit vector. म्हणजेच लक्षात ठेवा, युनिट वेक्टर म्हणजेच बघा जे काही स्केल मध्ये जे स्केल तुम्हाला ज्या युनिट मध्ये दिला असेल त्या युनिट मधला एक युनिट म्हणजेच काय असणार आहे तुमचा युनिट वेक्टर. फॉर एक्झाम्पल बघा, समजा माझ्या घरापासून होम पासून कॉलेज पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते जर 1 किलोमीटर असेल तर बघा या ठिकाणी होम पासून कॉलेज पर्यंत जो काही मी वेक्टर रिप्रेझेंट केलेला आहे इट इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. म्हणजेच हा जो वेक्टर आहे हे जे काही स्केल आहे ते त्याचं युनिट किलोमीटर मध्ये आहे. म्हणजे किलोमीटर मधला एक युनिट म्हणजेच काय असणार आहे युनिट वेक्टर. किंवा होम पासून बघा दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण कॉलेज पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते सपोज कन्सिडर केलं आपण 1000 मीटर आहे. म्हणजेच हे जे काही मेजरमेंट आहे ते आपण कशामध्ये मेजर केलेलं आहे तर मीटर मध्ये. म्हणजे मीटर मध्ये लक्षात ठेवा, ज्या स्केल मध्ये तुम्ही डिस्टन्स मेजर केला असेल त्यातला एक युनिट म्हणजेच यातला बघा जो एक युनिट आहे 1 मीटर इट इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. म्हणजे स्केल तुमचं जितकं मोठं तितका युनिट वेक्टर हा काय असणार आहे तुमचा लेंदी किंवा मोठा असणार आहे हे लक्षात ठेवा. ओके, नाउ जो काही युनिट वेक्टर आहे सपोज वी हॅव टू कन्सिडर दी वेक्टर ए बार. हा एक वेक्टर आपण कन्सिडर केलेला आहे ए बार. आता हा जो काही वेक्टर आहे याच्यावर लाय होणारा युनिट वेक्टर आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे आणि युनिट वेक्टर हा ऑलवेज आपण ए कॅपने किंवा ए हॅटने काय करतो डिनोट करतो. मीन्स सी दी युनिट वेक्टर along the vector a bar is denoted by a cap. म्हणजे हा जो काही वेक्टर आपण घेतलेला आहे ए बार या वेक्टरवर लाय होणारा त्याचा जो युनिट वेक्टर आहे तो आपण कशाने डिनोट करतो ए कॅप. समजा वेक्टर बी बार घेतला असेल तर बी बार वर लाय होणारा त्याचा जो युनिट वेक्टर आहे लाईक ॲज दिस वेक्टर बी बार कन्सिडर केला. या बी बार वर लाय होणारा त्याचा जो युनिट वेक्टर आहे तो आपण बी कॅप अदरवाइज बी हॅटने काय करतो डिनोट करतो. ओके, नाउ लेट्स टू मूव टुवर्ड्स दी नेक्स्ट टाइप. Next types of vector is co-initial vector. Co-initial vector and co-terminus vectors. What is the co-initial and what is co-terminus vector? Co-initial vector म्हणजेच काय बघा, a vectors having same initial point. See, a vectors having same initial point. A vectors having same initial point are called co-initial vector. Are called co-initial. Vectors. Okay. Now second
type is coterminous. Coterminous means vectors having same terminal point are called coterminous vectors. म्हणजे जे वेक्टर दोन वेक्टर जर कन्सिडर केले त्यांचा जर टर्मिनल पॉइंट सेम असेल तर त्या वेक्टरना आपण काय म्हणतोय कोटर्मिनस वेक्टर. ओके, नाउ लेट्स सी दी फिगर and observe this figure and find out which are the coterminous and which vectors are the co-initial vector. In this figure we have to draw 4 vectors. See, in this figure we observe these two vectors c bar and d bar, and in that case initial point of c bar and d bar are same, so c bar and d bar are co-initial vector, and in that case a bar and b bar have same terminal point, so they are called as a coterminous vector. Means from this figure C bar and D bar are co-initial vectors. Okay, and A bar and B bar are coterminous vectors. Okay, now the next type of vector is equal vectors. First of all, we will see what is equal vector. Equal vectors. Equal vector means two or more vectors are said to be equal if they have same magnitude and directions. What is the equal vector? Suppose we have to consider two vectors. Here is the vector a bar, and this is the another vector b bar. See, in these two vectors having same direction and magnitude means length of these two vectors are same. असे वेक्टर ज्यांची मॅग्निट्यूड as well as डायरेक्शन सेम असेल अशा वेक्टरना आपण काय म्हणतोय तर इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर मीन्स two or more vectors are said to be equal if they have same magnitude and direction. Okay, now see in this example a bar is equal to vector d bar. These two vectors are equal because we write here first condition is these two vectors are satisfied. It means that magnitude of vector a bar is the same as the magnitude of vector b bar. म्हणजे both vector ची magnitude काय आहे सेम आहे. And second condition is the
डायरेक्शन ऑफ A bar same as direction of B bar. हे जे दोन वेक्टर आपण या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत यांची डायरेक्शन सुद्धा काय आहे यांची सेम आहे. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट टाइप इज निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. पुढचा जो टाइप आहे तो आहे निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. सी व्हॉट इज निगेटिव्ह वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर म्हणजेच काय बघा, डेफिनेशन याची खूप इझी आहे. हा वेक्टर एक कन्सिडर केलेला आहे आपण. समजा से दिस इज द वेक्टर ए बार. आता या वेक्टरचाच सेम लेंथचा एक वेक्टर आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर ज्याची डायरेक्शन काय घ्यायची आहे अपोजिट. म्हणजे सेम मॅग्निट्यूड घेतली बट डायरेक्शन काय घेतलेली आहे अपोजिट घेतलेली आहे. म्हणजे हा जो काही वेक्टर आहे तुमचा ए बार असेल तर ए बारचा जो निगेटिव्ह वेक्टर आहे तो काय मिळतो बघा, तर मायनस ए बार. किंवा बघा या ठिकाणी हा एक वेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे. इनिशियल अँड टर्मिनल पॉइंट जर याचे स्पेसिफाईड केले आहे तुमचा ए बी. म्हणजे हा वेक्टर आपण डिनोट करतो जस्ट बघितलेला आहे इनिशियल पॉइंट करून टर्मिनल पॉइंट. म्हणजे हा तुमचा वेक्टर आहे ए बी बार. याचा जो निगेटिव्ह वेक्टर आहे तो तुमचा मॅग्निट्यूड सेम असते पण डायरेक्शन काय असणार आहे अपोजिट. म्हणजे हा दुसरा वेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे. डायरेक्शन फक्त अपोजिट घेतली. हा पॉइंट ए आहे, हा तुमचा बी आहे. म्हणजेच हा वेक्टर आपण डिनोट करतो इनिशियल पॉइंट करून टर्मिनल पॉइंट. म्हणजेच ह्याचं रिप्रेझेंटेशन येईल तुमचं बी ए बार. म्हणजेच लक्षात ठेवा हा जर तुमचा वेक्टर ए बी बार असेल तर ए बी बारचा जो काही निगेटिव्ह वेक्टर आहे तो काय येतो बी ए बार. म्हणजे निगेटिव्ह वेक्टर म्हणजेच लक्षात ठेवा अ वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. अ वेक्टर having same magnitude as that of given vector A bar but opposite direction of A bar is called negative. It's called negative of a vector A bar. Negative of a vector A bar, and it is denoted by मायनस ए बार. म्हणजेच लक्षात ठेवा आपला गिवन वेक्टर आहे हा तुमचा ए बार असेल तर याचा निगेटिव्ह वेक्टर मध्ये आपण काय करतो फक्त मॅग्निट्यूड सेम घेतलेली आहे. म्हणजे अ वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड ॲज दॅट ऑफ गिवन वेक्टर ए बार बट अपोजिट डायरेक्शन ऑफ अ ए बार. म्हणजे याची जी डायरेक्शन आहे याच्या अपोजिट याची डायरेक्शन घेतलेली आहे. त्यामुळे हा जो काही वेक्टर आहे ए बारचा निगेटिव्ह वेक्टर आपण डिनोट कशाने करतो बघा मायनस ए बार. म्हणजेच काय बघा समजा याच्यामध्ये जर आपण बघितलं सपोज इफ ए बी बार हा जो काही वेक्टर आपण कन्सिडर केलेला आहे हा जर वेक्टर तुमचा ए बार असेल तर बघा वी नो दॅट ए बी बार जो काही वेक्टर आहे त्याचा जो काही निगेटिव्ह वेक्टर आहे तो निगेटिव्ह वेक्टर तुमचा मिळतो बी ए बार. आणि हा बी ए बार आपण डिनोट कशाने करणार आहे बघा तर मायनस ए बार. सो टेक मायनस साइन as it is and we know that a bar means what? A bar means AB bar. काय केले बघा या ठिकाणी हा जो काही वेक्टर आहे AB बार हा जर आपण A बार ने डिनोट केला
तर याचा निगेटिव्ह वेक्टर तुमचा निघणार आहे बी ए बार. बी ए बार म्हणजेच काय असणार आहे तर ए बारचा निगेटिव्ह वेक्टर. तो कशाने डिनोट करतोय आपण मायनस ए बार. म्हणजेच हे मायनस साइन आपण ॲज इट इज ठेवलं आणि वी नो दॅट हे वेक्टर ए बार म्हणजेच काय आहे तर ए बी बार आहे. म्हणजेच या दोघांमध्ये लक्षात ठेवा मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन काय आहे तुमची अपोजिट. मीन्स इन दॅट केस magnitude of AB bar is the same as the magnitude of a BA bar. दोघांमध्ये डायरेक्शन जरी अपोजिट असल्या तर तुमची मॅग्निट्यूड काय येणार आहे सेम येणार आहे. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट टाइप इज कोलिनियर वेक्टर्स. What is the collinear vector? Collinear vectors means vectors which lie on a same line or parallel lines are called a collinear. Suppose we have to consider the example. हे एक लाइन सेगमेंट बघा आपण ड्रॉ केलेले आहे. या लाइन सेगमेंट वरती सपोज आपण दोन वेक्टर कन्सिडर केले. एक घेतला ए बार, अनदर वेक्टर से बी बार. ड्रॉ another vector से सी बार आणि अजून एक वेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे या ठिकाणी से डी बार. म्हणजेच बघा इन दॅट केस ए बार आणि बी बार आर कोलिनियर. म्हणजेच हे बोथ वेक्टर काय आहेत एकाच लाइन वरती लाय होतात. एकाच लाइन वरती लाय होणारे टू और मोर वेक्टर जरी असतील तर ते कसे असणार आहेत तुमचे कोलिनियर. आणि जे वेक्टर एकमेकांना काय आहेत पॅरलल. या ठिकाणी डायरेक्शन इज नॉट डिपेंड्स ऑन अ कोलिनियरिटी. म्हणजे हे कोलिनियर असण्यासाठी डायरेक्शन तुमची कोणत्या साइडला आहे हे इम्पॉर्टंट नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळे वेक्टर तुमचे पॅरलल आहेत. मग हे सगळेचे सगळे वेक्टर ए बार बी बार सी बार आणि डी बार काय असणार आहेत तर कोलिनियर. कोलिनियर मीन्स वेक्टर्स विच लाय ऑन सेम लाइन्स. व्हॉट इज कोलिनियर? Collinear vectors which lie on same line and parallel lines are called collinear vectors. ओके, म्हणजे या ठिकाणी जे आपण चार वेक्टर ड्रॉ केलेले आहेत हे चारीच्या चारी काय आहेत कोलिनियर आहेत. तर याच्या कोलिनियर मध्ये आपल्याला दोन कंडिशन रिप्रेझेंट करायच्या आहेत कोलिनियरिटीच्या. त्या कंडिशन आपण नोट मध्ये घेऊ. सपोज वी हॅव टू कन्सिडर टू वेक्टर. एक वेक्टर आपण ए बार घेतला, दुसरा वेक्टर तोच वेक्टर आहे ए बार बट या वेक्टरला आपण काय केलेला आहे एम या स्केलरनी मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे इन दॅट केस हा जो काही वेक्टर आहे त्याचा जो काही स्केलर मल्टिपल वेक्टर आहे हे दोन्ही वेक्टर नेहमी काय असतात तर कोलिनियर वेक्टर असतात. मीन्स ए बार अँड एम ए बार आर कोलिनियर. बट या ठिकाणी लक्षात ठेवा एम हा जर तुमचा पॉझिटिव्ह स्केलर असेल तर हे दोन वेक्टर तुमचे सेम डायरेक्शनचे असतात. दे हॅव अ सेम डायरेक्शन. आणि बट हा जर जो काही स्केलर आपण घेतलेला आहे हा जर निगेटिव्ह असेल तर हे दोन वेक्टर कोलिनियर असणार आहेत. बट डायरेक्शन ऑफ दिस टू वेक्टर्स आर अपोजिट. यांची जी डायरेक्शन आहे ती काय असणार आहे अपोजिट. अँड सेकंड नोट इज इफ ए बार अँड बी बार आर कोलिनियर. हे दोन वेक्टर डिफरंट वेक्टर घेतलेत आपण. हे दोन वेक्टर काय आहेत तर कोलिनियर आहेत. दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यातला एक जो वेक्टर आहे हा काय असतो स्केलर मल्टिपल ऑफ अदर. कोलिनियरिटी मध्ये दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्यातला एक वेक्टर हा स्केलर मल्टिपल ऑफ बी बार असतोय और ए बार हा के मल्टिपल ऑफ बी बार आहे. म्हणजेच बी बार is also k dash multiple of a bar. Okay.
टुडेज लेक्चरमध्ये आपण काही सम टाइप्स बघितलेले आहेत. आय होप हे सगळे टाइप्स तुम्हाला अंडरस्टँड झालेले असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग जे काही टाइप्स आहेत ते बघणार आहोत. ओके, थँक्यू.